नमस्कार. महाराष्ट्रातील माझ्या सर्व अभियोग्यताधारक बंधू आणि भगिनींनो, शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करण्यात जो आलेला आहे, त्या संदर्भातला महत्त्वाचा जी-आर आपण काल पाहिलेला आहे आणि आज वृत्तपत्रामध्ये देखील त्या संदर्भातल्या विविध बातम्या आपल्याला पाहायला मिळतात. मुंबई राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार यापुढील काळात राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपविण्यात येणार आहे. हे जर पाहिलं तर या ठिकाणी अशा पद्धतीने बातमी देण्यात आलेली आहे. शिक्षक पदभरती प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे आणि जबाबदारी ही राज्य परीक्षा परिषदेकडे आयुक्तालयावरील जो ताण होता तो कमी करण्यासाठीचा हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. तर यासाठी आपण जर पाहिलं तर शासनाला शिफारसी देण्यासाठी सुकाणू समितीची निर्मिती केलेली आहे. मग या ठिकाणी आपण जर पाहिलं तर राज्यातील शालेय शिक्षण विभागांतर्गत पवित्र पोर्टलमार्फत होणाऱ्या शिक्षक पदभरती प्रक्रियेत महत्त्वाचा बदल करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. त्यानुसार यापुढील काळात राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्यात येणार आहे. शिक्षण आयुक्त कार्यालय हे शालेय शिक्षण विभागातील क्षेत्रीय पातळीवरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे. शिक्षण विभागाच्या धोरणांची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी या कार्यालयावर आहे. पवित्र पोर्टलतर्फे 2017 पासून शिक्षक भरतीची प्रक्रिया राबवली जात आहे. शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर प्रमाणीकरण जाहिराती स्वीकारणे, सामाजिक व समांतर आरक्षणानुसार कट ऑफ निश्चित करणे, उमेदवारांची शिफारस करणे अशा अनेक कामांमुळे शिक्षण आयुक्त कार्यालयावर प्रचंड ताण येतो. परिणामी इतर धोरण व निर्णयांच्या अंमलबजावणीवर त्याचा विपरीत परिणाम होतो. या पार्श्वभूमीवर शासनाने महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे आणि म्हणजे भरती करण्याचा निर्णय खरं तर घेतला आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागांतर्गत कायद्याद्वारे स्थापित झालेली स्वायत्त संस्था आहे. या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा, शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यांसारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते. शिक्षक पदभरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असल्याने हे महत्त्वाचं कारण आहे की परीक्षा त्यांनी घेतली, निवडसुद्धा त्यांनीच करायची आहे. असल्याने शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी आणि त्यानंतरच्या सर्व शिक्षक भरती प्रक्रियेचे आयोजन व निवड प्रक्रिया सुकाणू समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्य परीक्षा परिषदेकडून पार पाडली जाईल. तसेच पवित्र पोर्टलवरील पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालयनिहाय वाटप व जबाबदारी निश्चित करण्याचे अधिकारही सुकाणू समितीला देण्यात आले आहेत. यामुळे भरती प्रक्रिया अधिक पारदर्शक व कार्यक्षम होईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. आणि या ठिकाणी आपण जर पाहिलं तर शासनाला शिफारसी देण्यासाठी सुकाणू समिती आहे. त्यामध्ये कोण कोण आहे तर पवित्र पोर्टलमार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पदभरतीशी संबंधित महत्त्वाचे धोरणात्मक निर्णय, त्यांची अंमलबजावणी याबाबत शासनाला शिफारसी देण्यासाठी सुकाणू समिती स्थापन करण्यात आली आहे. राज्याचे शिक्षण आयुक्त हे या सुकाणू समितीचे अध्यक्ष असतील. तसेच राज्य परीक्षा परिषदेचे अध्यक्ष, राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेचे संचालक, प्राथमिक शिक्षण संचालक, माध्यमिक शिक्षण संचालक या समितीचे सदस्य असतील. तर राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त हे याचे सदस्य सचिव असतील. तर अशा अनेक बातम्या आपल्याला आज पाहायला मिळत आहेत की शिक्षक भरती प्रक्रियेत बदल करण्यात आलेला आहे.